आता हे इथे तुम्हाला भगवान बुद्धांची मूर्ती आहे. ही धम्मचक्र प्रवर्तन याच्या मुद्रेमध्ये आहे. पण हे सरळ दिसतंय तुटलेली आहे, म्हणजे तो तुटलेली नाही, कोणी तोडलेली दिसते. आता कोणत्या शतकात तुटले काय तुटली काय माहिती नाही, पण कोणी तोडलेली आहे हे बघा समोर समोर दिसते. कारण मोठी मूर्ती असते तर आपण समजून गेलो असतो की हवा पाणी उष्णता या झिजामुळे मूर्ती तुटली असते. पण ह्या बघा सर्व मूर्ती आहेत तोंड तुटलेल्या आहेत. सर्व मूर्ती भोवती तोडलेल्या बघा. हे सर्व भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत. ही बघा ही एक भगवान बुद्धाची मूर्ती आहे. सरळ दिसते तोंड सर्व तुटलेलं आहे. म्हणजे जाणून बोलून मला वाटते तोंड तोडलेले आहे. ही एक आहे. सर्व भगवान बुद्ध मूर्त्या बघा सर्व बघा तोंड तोडलेले आहे. बुद्ध तुम्हाला प्रत्येक आपल्या आशिया खंडामध्ये बुद्धांच्या मूर्त्या पुतळे त्यांच्या लेणी भेटतील दिसतील. अजूनही लेण्यांच्या काय संशोधन चालू आहे. आता मी असं ऐकलंय की आपल्या कर्जत साईडला खोपोली आहे. खोपोली सुद्धा नवीन लेणी आमच्या ग्रुपला म्हणजे सापडले, म्हणजे बोलतायत की तिथे लेणी आहे. तिकडे आम्ही ह्या रविवारी म्हणजे पुढच्या महिन्याच्या एप्रिलच्या 7 तारखेला आम्ही तिकडे जाणार आहोत. तिथे लेणी बघायला. म्हणजे असे तिकडचे गावाले बोलतात इथे काहीतरी आहे स्तूप वगैरे काहीतरी आहे ते लेणी दाखवणार आहोत. आता हे बघा हे स्तूप आहे मोठं. हे केवढं मोठं स्तूप आहे बघा. तर स्तूपचे प्रकार भरपूर वेगवेगळे आहेत. तर काही स्तूप असे होते की भगवान बुद्धांच्या अस्थी त्या स्तूपमध्ये ठेवल्या होत्या. त्या अस्थीसमोर ते त्या भगवान भगवान अस्थीसमोर म्हणजे चैत्यसमोर अभ्यास करायचे मेडिटेशन करायचे. कारण भगवान बुद्धांच्या निर्वाण नंतरला काही दोन गट पडले होते, हीनयान आणि महायान. तर हीन आणि महायानचे विचार असे होते की नाही आपण भगवान बुद्धाची मूर्ती बनवायची ना आपण स्तूप बनवायची आणि स्तूप बनवून ते त्याच्यासमोर मेडिटेशन वगैरे करायचे. पण नंतरचा काळ जसा वाढत वाढत चालला की काही माणसं बोलायला अरे आपण स्तूप किती बनवायचे, भगवान बुद्ध कसे होते कसे लोकांसमोर दिसले पाहिजे लोकांसमोर दिसले पाहिजे. म्हणजे अलेक्झांडरच्या काळामध्ये भगवान बुद्धांची पहिली मूर्ती बनवली झाली. आपल्या जगामध्ये पहिली मूर्ती जर बनवली असेल तर भगवान बुद्धांची मूर्ती पहिली बनवलेली आहे अलेक्झांडरच्या काळामध्ये. तर आता हे स्तूप आहे. स्तूप पण जरा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आतल्या बाजून कसं तो. इकडे बघा इथून असे पूर्ण थोडासा तुटलेलाच आहे. आतमध्ये जायला पण रिस्कीच आहे. तरी पण मी जातो आतमध्ये. ते इथून आकृती केलेली मस्त सुंदर असे एक केलेलं आहे. आणि